हॅलो माय डिअर व्ह्युअर, जसं की तुम्ही थंबनेलवर पाहिलं आहे, आरोग्य विभाग भरती 2024 लवकरच येणार आहे. लवकरच कधीही याचे फॉर्म सुटण्याचे चान्सेस आहेत. यासाठी पुरावा म्हणून एक तुम्हाला आता रिसेंटली जे न्यूजपेपरला आलेली होती बातमी, ती बातमी तुम्हाला दाखवत आहे. प्रतिनिधी नाशिक कडून ही बातमी येत आहे. फ्रेंड्स, यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, आरोग्य विभाग भरती विभागातील 13,370 जागा अद्याप रिक्त आहेत. फ्रेंड्स, माहिती अधिकाराच्या अंतर्गत जी माहिती मागवण्यात आलेली होती त्या माहितीमध्ये असं कळालेलं आहे की 13,370 जागा ह्या अद्यापही रिक्त आहे आरोग्य विभागामध्ये. आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे परीक्षार्थी आहेत, जे मुलं, जे विद्यार्थी खूप वर्षापासून, दिवसापासून या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, या विद्यार्थ्यांनी, परीक्षार्थींनी या बाबतीत प्रचंड नाराजी दर्शविलेली आहे. या बातमीमध्ये हे सांगितलेलं आहे, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड प्रवर्गाच्या 13,370 जागा रिक्त असल्याची माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेली होती. त्यामध्ये कळालेली आहे. रिक्त जागांना मंजुरी मिळालेली आहे. ही पदे भरली जात नाहीयेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून ही पदे भरण्याची मागणी परत होत आहे. कोरोनानंतर आरोग्य विभागात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली आहे. या विभागात अनेक पदे रिक्त असल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे आणि त्यामुळे त्वरित पदे भरण्यासाठी त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे. परीक्षार्थी अभ्यास करत आहेत. सरळ सेवा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे किंवा स्पेशली आरोग्य विभागामध्ये अप्लाय करणारे जे विद्यार्थी आहे, ते वाट पाहून आहेत की हे जे 13,370 जागा रिकाम्या आहेत, या जागांवर त्यांना ऍप्लिकेशन करायला मिळेल आणि लवकरच मिळेल. काही मुलं असे आहेत की जे लवकरच एज बार होणार आहे किंवा त्या मार्गावर आहेत, तर ते वाट पाहून आहेत की त्यांना या जागेसाठी अप्लाय करता येईल. फ्रेंड्स, मागच्या काही काळामध्ये असं झालेलं आहे की 2021 मध्ये पेपर फुटी प्रकरण झालं होतं. 2021 मध्ये आरोग्य विभाग भरतीची जी जाहिरात आलेली होती, जी एक्झाम झालेली होती, त्या एक्झाम मध्ये पेपर फुटीचं प्रकरण झालेलं होतं आणि यामध्ये 11,000 पदांची रद्द झालेली परीक्षा 2024 मध्ये, म्हणजे तब्बल 3 वर्षानंतर परत घेण्यात आलेली होती. त्यानंतर टोटल आरोग्य विभागासाठी ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत गव्हर्नमेंट कडून, त्या 45,409 पदे मंजूर झालेली आहेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त 32,039 पदे भरण्यात आलेली आहे. या पदांमध्ये गट क आणि ड संवर्गातील पदे आहेत आणि माहिती अधिकारांच्या अंतर्गत जी माहिती मागवण्यात आलेली आहे त्यामध्ये 13,370 पदे अद्यापही आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत. फ्रेंड्स, जी की गट क आणि ड संवर्गामध्ये येतात. तर विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहेत की ही जी पदे आहेत यासाठी परीक्षा अंतर्गत भरण्याची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करावी. फ्रेंड्स, सर, आपल्यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे जे परीक्षार्थी आहेत त्यांनी ही मागणी परत केल्याने लवकरच चान्सेस आहेत की ही जी एक्झाम आहे लवकरच घेण्यात येईल. याचे फॉर्म लवकरच सुटणार आहेत. तसंच आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा अनाउन्समेंट केलेली आहेत की पुढील येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा 1.5 लाखापर्यंत जागा ते भरणार आहेत. तर असा गेस करण्यात येत आहे की आरोग्य विभागाअंतर्गत ज्या शिल्लक राहिलेल्या 13,370 जागा आहेत, या सुद्धा जागा या 1.5 लाखांमध्ये भरण्यात येणार आहेत. तर फ्रेंड्स, जे तुम्ही जर सपोज स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात किंवा स्पेशली आरोग्य विभागासाठी जर तुम्ही तयारी करत आहात, सरळ सेवा भरतीची तुम्ही तयारी करत आहात, तर ही पदे लवकरच येणार आहेत आणि या पदासाठी तुम्ही तयारी करायला हरकत नाही. जर सपोज तुम्ही आरोग्य विभागातील गट क ची किंवा गट ड ची लॅब टेक्निशियन, लॅब सायंटिफिक ऑफिसरशी रिलेटेड काही पदांची तयारी करत असताल, तर आपल्याकडे आपल्या या चॅनलवर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. खूप सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे स्टडी मटेरियलचे गट क आणि ड साठीचे, ज्यामध्ये तुम्ही DMLT, BMLT, PGMLT किंवा लॅब टेक्निशियन, लॅब सायंटिफिक ऑफिसर याच्याशी रिलेटेड, ब्लड बँक ऑफिसर याच्याशी रिलेटेड पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर खूप सगळं स्टडी मटेरियल इथे अवेलेबल आहे. याचबरोबर तुम्हाला कोणत्या पदासाठी स्टडी मटेरियल अवेलेबल करून पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर सपोज आम्हाला शक्य झालं तर आम्ही आमच्या चॅनलला बाकीच्या पदांचेही
जे गट क मध्ये आणि ड मध्ये येतात अशा संवर्गामध्ये बाकीची जी पदं आहेत त्यांची सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड लवकरच करणार आहोत. या चॅनलवर असेच ऍक्टिव्ह राहा जेणेकरून तुम्हाला स्टडी मटेरियल फ्री मध्ये अवेलेबल होणार आहे. आणि फ्रेंड, जेव्हा एक्झामचा फॉर्म येईल किंवा ज्या वेळेस जागा निघतील त्यावेळेस तयारीला लागण्यापेक्षा आत्ताच तयारीला लागा, स्टडी करायला स्टार्ट करा, जेणेकरून येणारी ही जी पदे आहेत ती तुमचीच असणार आहेत. तर फ्रेंड, जर सपोज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एस ए एज्युकेशनला सबस्क्राईब करा.